Hello student, in today's lecture we are going to start preparation of phenols. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स मेथड पाहिला. तर प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स मध्ये जी फर्स्ट मेथड आहे फ्रॉम क्लोरोबेन्झिन, ओके, युजिंग डोज प्रोसेस बघणार आहोत आपण. आता इथे जे स्टार्टिंग मटेरियल घेणार आहे पण क्लोरोबेन्झिन घेऊया. ओके, क्लोरोबेन्झिन इज ए अरायल हॅलाइड म्हणतो आपण त्याला किंवा हॅलो अरिन असं म्हटलं जातं. दिस इज क्लोरोबेन्झिन. Chlorobenzene is treated with strong NaOH, okay, about 6 to 8%, okay, strong NaOH and heated up to 623 Kelvin and atmospheric pressure is 150 to 200 atmospheric pressure use केलेला आहे. Okay, so chlorobenzene is treated with strong NaOH, heating up to 623 Kelvin and pressure using 150 to 200 atmospheric pressure. ओके, आता इथे जे NaOH घेणार आहोत ते ट्वाइस घेणार आहोत. आता इथे काय होईल, इथे इथला एक Na आणि Cl बाहेर पडेल NaCl. ओके, आता इथे दोन हायड्रोजन आणि ह्याच्यातला एक ऑक्सिजन H2O बाहेर पडेल, वॉटर मॉलिक्यूल. आता इथे राहिलं काय, एक सोडियम, एक Na आणि एक ऑक्सिजन राहिला, सो इथे शिफ्ट होईल आणि तुम्हाला काय मिळेल, सोडियम फिनॉक्साइड ONa. दिस इज सोडियम फिनॉक्साइड. दिस इज सोडियम फिनॉक्साइड. ओके, so chlorobenzene is treated with NaOH, heating up to 623 Kelvin and using atmospheric pressure 150 to 200 atmospheric pressure and gives sodium phenoxide. आता इथे काय होईल, ऍसिडिफिकेशन करणार आहात HCl. ओके, ऍसिडिफिकेशन केल्यानंतर तिथला Cl आणि NaCl बाहेर पडला आणि तुम्हाला काय मिळेल, हा जो हायड्रोजन आहे तो इथे शिफ्ट होईल आणि तुम्हाला फेनॉल मिळेल. ओके, दिस इज फेनॉल. ओके, आता इथे आपण बघितलेलं लास्ट टॉपिक जो आपण बघितला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही अल्काइल हॅलाइड घेतलेलं. अल्काइल हॅलाइड इज ट्रीटेड विथ ॲक्वियस अल्कली, म्हणजे NaOH और KOH घेतलं. तिथे बघा हॅलोजन ॲटम इज रिप्लेस बाय OH ग्रुप आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळालेला. ओके, तसं ते करणं खूप सोपं आहे, पण ही मेथड जी आहे ती खूप डिफिकल्ट मेथड आहे. ओके, आपण लास्ट जेव्हा आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अरायल हॅलाइड पाहिलं तेव्हा आपण त्याच्यामध्ये डोज प्रोसेस पाहिली. त्यानंतर आपण अजून एक प्रोसेस पाहिली, ती रॅशिंग प्रोसेस. त्याच्यामध्ये आपण क्लोरोबेन्झिन घेतलं होतं. क्लोरोबेन्झिन इज ट्रीटेड विथ हाय स्टीम. आपण त्याच्यामधून हाय स्टीम पास केलेली. ओके, आणि जो कॅटॅलिस्ट यूज केलेला SiO2. ओके, आणि जे टेम्परेचर यूज केलेलं अबाउट 698 केल्विन आणि तुम्हाला फेनॉल मिळालेलं. ओके, डिरेक्टली क्लोरोबेन्झिन इज कन्वर्टेड टू फेनॉल. ती होती आपली रॅशिंग प्रोसेस. तर डोज प्रोसेस आहे. क्लोरोबेन्झिन इज ट्रीटेड विथ NaOH, स्ट्रॉंग NaOH अबाउट 6 to 8% NaOH घ्यावा लागेल. ओके, ट्वाइस मॉलिक्यूल आणि हीट करावं लागेल 623 केल्विनला आणि प्रेशर यूज केलेलं आहे 150 to 200 atmospheric प्रेशर आणि तुम्हाला सोडियम फेनॉक्साइड मिळेल. सोडियम फेनॉक्साइड मिळाल्यानंतर तुम्ही तिथे ऍसिडिफिकेशन करणार आहात नेक्स्ट स्टेप मध्ये आणि NaCl बाहेर पडेल आणि तुम्हाला फिनॉल मिळेल. ओके, आता ही आहे आपली फ्रॉम क्लोरोबेन्झिन बाय डोज प्रोसेस. आता जी सेकंड प्रोसेस आहे ती पाहूया आपण. प्रिपरेशन ऑफ फिनॉलची जी सेकंड प्रोसेस आहे ती बघूया. ओके, सेकंड प्रोसेस आहे फ्रॉम क्युमिन. ओके, आता क्युमिन आहे त्याला आयसोप्रोपाइल बेन्झिन असंही म्हणतात. आयसोप्रोपाइल बेन्झिन. तर क्युमिन म्हणजे काय, बेन्झिन रिंग. ओके, बेन्झिन रिंग आणि त्याला अटॅच काय असेल, आयसोप्रोपाइल ग्रुप CH3CH3. ओके, दिस इज क्युमिन अँड क्युमिन इज नथिंग बट आयसोप्रोपाइल बेन्झिन. आयसोप्रोपाइल बेन्झिन असंही म्हणतात. आता इथे काय होईल बघा, क्युमिन इज ट्रीटेड विथ एअर, ऑक्सिजन. ओके, एअर पास करावी लागेल. आता हे जे क्युमिन घेतलेलं आहे ते आपण क्युमिनचं सॉल्व्हंट प्रिपेअर करणार आहोत. बघा इथे सोडियम कार्बोनेट आपण घेणार आहोत.
सोडियम कार्बोनेट अँड अल्कलाइन मीडियम. सोडियम जे सॉल्व्हंट आपण प्रिपेअर करणार आहोत ते अल्कलाइन मीडियम मध्ये करणार आहोत सोडियम कार्बोनेट घेऊन. आणि जो कॅटॅलिस्ट यूज करणार आहे तुम्ही तो कोबाल्ट नॅफ्थॅनेट. कोबाल्ट नॅफ्थॅनेट कॅटॅलिस्ट यूज करणार आहात. ओके, सो दिस इज एअर. आपण क्युमिन जे सोल्युशन किंवा सॉल्व्हंट प्रिपेअर केलेलं आहे युजिंग अल्कलाइन मीडियम. ओके, त्याच्यामधून आपण एअर पास करणार आहोत आणि जे टेम्परेचर आपण यूज करणार आहे ते 423 केल्विन टेम्परेचर आपण वापरणार आहोत. आणि तिथे काय मिळेल तुम्हाला बघा, बेन्झीन रिंग. आता इथे काय होईल बघा, आता हा जो कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहे तो होमोलायटिकली ब्रेक होईल. आपापले इलेक्ट्रॉन घेऊन ऍटम जातील आणि हा जो ऑक्सिजन ऍटम आहे या पद्धतीने मी दाखवते आणि तो काय करेल, इथे होमोलायटिकली ब्रेक होईल. हे दोन ऑक्सिजन ऍटम आहेत ते कार्बन आणि हायड्रोजनच्या मध्ये जातील. म्हणजे स्ट्रक्चर कसं मिळेल बघा, CH3 CH3 OOH. ओके, या पद्धतीने स्ट्रक्चर मिळेल. दिस इज, आता तुम्हाला माहिती आहे आपण H2O लिहितो, दिस इज वॉटर. आता मी त्याला असं म्हणते डायहायड्रोजन मोनॉक्साइड. डायहायड्रोजन मोनॉक्साइड असं म्हणते बघा. डायहायड्रोजन मोनो मीन्स 1 ऑक्साइड. ओके, मोनॉक्साइड एक ऑक्सिजन आहे म्हणून मी त्याला मोनॉक्साइड म्हणलं. आता मी जर असं लिहिलं H2O2 तर मला काय लिहावं लागेल बघा. आता हे एक ऑक्सिजन तिथे एक्स्ट्रा आलेला आहे. सो आपण एक हायड्रोजन जर कंपाऊंड मध्ये एक्स्ट्रा येतो तेव्हा त्याला आपण पर ऑक्साइड असं म्हणतो. पर ऑक्साइड. ओके, आता हा जो ऑक्साइड आहे तो हायड्रोजनचा आहे सो त्याला आपण म्हणणार हायड्रोजन पेरॉक्साइड. ओके, तसंच इथे बघा जो इथे क्युमिन हायड्रॉक्सी आहे त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन जो आहे तो एक्स्ट्रा आहे सो आपण त्याला म्हणणार क्युमिन हायड्रॉक्सी पेरॉक्साइड. क्युमिन हायड्रॉक्सी पेरॉक्साइड. क्युमिन हायड्रॉक्सी पेरॉक्साइड. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल बघा, आपण त्याचं ऍसिडिफिकेशन करणार आहोत. HCl KH+. आता इथे काय होईल बघा, हा जो ग्रुप आहे तो बाहेर पडेल. ओके, CH3 C डबल बॉन्ड O CH3 तुम्हाला मिळेल ऍसिटोन. ओके, आणि प्लस काय मिळेल, हा बेन्झीन रिंग आणि OH फिनॉल मिळेल तुम्हाला इथे. आता याचं जे मेकॅनिझम आहे एक्झॅक्ट कसं इथे हायड्रॉक्सिल ग्रुप इथे ऍड झाला त्याचं मेकॅनिझम मी तुम्हाला नंतर सांगेन, जेव्हा आपला सिलेबस संपून झाल्यानंतर सांगेन. ओके, आता इथे तुम्हाला फिनॉल मिळाला. ओके, आणि तुम्हाला जो बाय प्रोडक्ट मिळालेला आहे तो ऍसिटोन मिळालेला आहे. आता हे जे आहे ते हायड्रोकार्बन आहे. ओके, क्युमिन इज ए हायड्रोकार्बन. तिथे त्याला आपण म्हणतो आयसोप्रोपाइल बेन्झीन. ओके, आता जे हायड्रोकार्बन्स आहे जे आपल्याला क्रूड ऑइल पेट्रोलियम आहे त्याच्यापासून आपण क्युमिन आपलं बनतो. ओके, आता इथे जो बाय प्रोडक्ट मिळालेला आहे ऍसिटोन तो इंडस्ट्रियल सॉल्व्हंट म्हणून यूज केला जातो. सो दिस इज इंडस्ट्रियल मेथड. दिस इज इंडस्ट्रियल मेथड. याला इंडस्ट्रियल मेथड असंही म्हणतात. ओके, फ्रॉम क्युमिन इज ट्रीटेड विथ एअर. ओके, आणि जो कॅटॅलिस्ट यूज केला आहे तो कोबाल्ट नॅफ्थॅनेट आणि इन अल्कलाइन मीडियम and heated up to 423 Kelvin तुम्हाला मिळेल क्युमिन हायड्रॉक्सी पेरॉक्साइड and then acidify to give phenol and very important byproduct is acetone. आता इथे जो तुम्हाला फिनॉल मिळणार आहे ह्या मेथड पासून फ्रॉम क्युमिन पासून तुम्हाला फिनॉल तर मिळणारच आहे पण जो इंडस्ट्रियल सॉल्व्हंट आहे इम्पॉर्टंट सॉल्व्हंट ऍसिटोन तेही तुम्हाला इथे मिळणार आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट मेथड. ओके, फॉर द प्रिपरेशन ऑफ फिनॉल. ठीक आहे, आता आपण जी नेक्स्ट मेथड आहे ती बघूया. फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड थर्ड मेथड आहे प्रिपरेशन ऑफ फिनॉलची. फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड
ओके, फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. आता इथे बेन्झीन सल्फोनिक ऍसिड म्हणजे काय, आता आपण इथे बेन्झीन घेतलं आणि त्याचं सल्फोनिफिकेशन केलं. ओके, तर त्याला काय प्रिपेअर होईल तुम्हाला, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. आता इथे बेन्झीन घेते मी, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. बेन्झीनला कुठला ग्रुप अटॅच असेल, SO3H. ओके, सो दिस इज बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. Benzene sulfonic acid is treated with NaOH. Okay, aqueous NaOH. Aqueous is more important. Aqueous NaOH. तर तुम्हाला काय मिळेल बघा, बेन्झीन. आता इथे होईल इथला OH आणि एक हायड्रोजन H2O बाहेर पडेल आणि इथे काय होईल, हा जो सोडियम आहे तो इथे जाईल म्हणजे SO3Na मिळेल तुम्हाला. ओके, दिस इज सोडियम बेन्झीन सल्फोनेट. दिस इज सोडियम बेन्झीन सल्फोनेट and this is a salt. Okay, this is a salt and insoluble in water. Okay, this salt is insoluble in water. आता इथला जो OH आणि हायड्रोजन H2O बाहेर पडला आणि जो हा Na आहे तो इथे शिफ्ट झाला आणि तुम्हाला काय मिळेल, सोडियम बेन्झीन सल्फोनेट. त्यानंतर इथे काय होणार आहे, जो सॉल्ट प्रिपेअर झालेला आहे त्याचं पुन्हा इथे आपण NaOH. ठीक आहे, आता इथे जे NaOH आपण युज करणार आहोत ते सॉलिड NaOH युज करणार आहोत. ओके, आणि दिस इज फ्युजन. ते फ्युजन होईल आणि टेम्परेचर आपण युज करणार आहोत 523 केल्विन टेम्परेचर आपण तिथे युज करणार आहोत. ओके, आता इथे काय मिळेल बघा तुम्हाला, इथे आपण टॉईस ऑफ NaOH घेणार आहोत आणि इथे बघा इथे आपण ऍक्वियस NaOH घेतलेला आहे आणि इथे सॉलिड NaOH घेतलेला आहे. ओके, सो हा सॉलिड आहे, सॉल्ट जो तुम्हाला मिळालेला हा सॉलिड आहे, शिवाय इथे आपण जे NaOH घेतलेले आहे ते सॉलिड आहे. सो याचं काय झालेलं आहे, फ्युजन झालेलं आहे आणि जे टेम्परेचर हिटिंग केलेलं आहे तुम्ही ते 523 केल्विनला हिट केलेलं आहे. आता इथे काय होईल बघा, हा जो Na आहे, ओके, Na2SO3 बाहेर पडेल. Na2SO3 बाहेर पडेल प्लस H2O बाहेर पडेल, H2O. आणि तुम्हाला काय मिळेल इथे बघा, बेन्झीन रिंग अँड ONA. इथे एक ऑक्सिजन राहिला आणि इथे एक Na, तुम्हाला ONA मिळालं. ठीक आहे, आणि तुम्हाला मिळेल सोडियम फिनॉक्साइड. दिस इज सोडियम फिनॉक्साइड मिळालं तुम्हाला. ओके, इथे काय होईल, ट्वाइस Na2SO3 बाहेर पडेल आणि इथे H2O बाहेर पडेल आणि तुम्हाला काय मिळेल, ONA मिळेल. दिस इज सोडियम फिनॉक्साइड. ओके, त्यानंतर जी नेक्स्ट स्टेप असेल ती काय असेल बघा, इथे नेक्स्ट स्टेप मी ती दाखवते. नेक्स्ट स्टेप असेल आपण इथे ऍसिडिफिकेशन करणार आहोत, HCl. ऍसिडिफिकेशन झालेलं आहे इथे आणि तुम्हाला काय मिळेल, इथे बघा NaCl बाहेर पडेल आणि हा जो H आहे तो इथे शिफ्ट होईल आणि तुम्हाला मिळेल फेनॉल प्लस HCl. ओके, काय मिळालं तुम्हाला इथे, फेनॉल मिळालं. ओके, तो सो तुम्ही काय म्हणणार, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड इज ट्रीटेड विथ सोडियम, aqueous sodium hydroxide, okay, to prepare benzene sulfonate. This is a salt and this is insoluble in water. Okay, then next step, benzene sulfonate, okay, sodium benzene sulfonate is treated with solid NaOH and heated up to 523 Kelvin and to give sodium phenoxide, then acidify to give phenol. ओके, आणि बाय प्रोडक्ट HCl बाहेर पडेल तुम्हाला. ओके, आता तिथे आपण जी आपण लास्ट मेथड पाहिली तो ऑक्सिडेशन होईल. ओके, ऑटो ऑक्सिडेशन. आता जी आपण लास्ट मेथड पाहणार आहोत, फोर्थ मेथड, फ्रॉम aniline. Okay, this is aromatic primary amine. Aniline means this is aromatic primary amine. Okay, this is aromatic primary amine. आता इथे आपण aniline घेणार आहोत. This is aromatic primary amine. बेन्झीन रिंगला NH2 ग्रुप अटॅच असेल. This is aniline and
ऍनिलीन जे आहे ते बेसिक कंपाऊंड आहे माहिती तुम्हाला. ऍनिलीन इज ट्रीटेड विथ HCl. ओके, आणि हे ऍसिड आहे हेही माहिती तुम्हाला. HCl जे आहे ते ऍसिड आहे. आता इथे काय होईल बघा, तुम्हाला इथे हा जो हायड्रोजन आहे तो इथे शिफ्ट होईल आणि Cl पण शिफ्ट होईल. म्हणजे तुम्हाला जे कंपाऊंड मिळणार आहे बघा इथे NH3Cl. ओके, आता इथे नायट्रोजन वरती प्लस चार्ज येणार आणि क्लोरीन वरती निगेटिव्ह चार्ज येणार. सो याला काय म्हणतात, ऍनिलीन हायड्रोक्लोराइड. ऍनिलीन हायड्रोक्लोराइड. ओके, ऍनिलीन हायड्रोक्लोराइड. आणि दी नेक्स्ट स्टेप नायट्रेशन. इथे नायट्रेशन करायचंय. आता इथे नायट्रस ऍसिड बरोबर तुम्ही ट्रीट करणार आहात. आता नायट्रस ऍसिड तुम्हाला कसं प्रिपेअर झालं बघा, NaNO2. ओके, NaNO2 इज ट्रीटेड विथ HCl आणि तुम्हाला काय मिळेल, नायट्रस ऍसिड मिळेल HNO2. ओके, HNO2. आणि इथे जो हा NaCl बाहेर पडेल आणि तुम्हाला HNO2 नायट्रस ऍसिड मिळेल. नायट्रस ऍसिड आणि बाहेर पडेल NaCl. ओके, आता इथे काय होईल बघा, हा जो तुम्ही ऍनिलीन रिएक्टंट आहे तो नायट्रस ऍसिड बरोबर जो तुम्हाला ट्रीट करायचा आहे. ओके, सो आपण त्याचं ऍसिडिफिकेशन केलं आणि तुम्हाला काय मिळालं, ऍनिलीन हायड्रोक्लोराइड मिळालं. त्यानंतर तुम्ही नायट्रस ऍसिड बरोबर ट्रीट करणार आणि तुम्हाला काय मिळेल, इथे काय मिळेल बघा, बेन्झीन रिंग. दिस इज बेन्झीन रिंग अँड N2 प्लस Cl मायनस. ओके, इथे डायझोटायझेशन होईल आणि तुम्हाला N2 प्लस आणि Cl मायनस मिळेल. ठीक आहे, आता दिस इज बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. दिस इज बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. दिस इज बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. ओके, प्लस H2O बाहेर पडेल. ओके, ट्वाइस H2O. बघा इथले 2 हायड्रोजन ऍटम म्हणजे 4 हायड्रोजन ऍटम आणि 1 ऑक्सिजन, H2O बाहेर पडला. ओके, आता इथे काय होईल, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड मिळेल तुम्हाला. बघा तुम्ही ऍनिलीन हायड्रोक्लोराइड जर तुम्ही नायट्रस ऍसिड बरोबर जर ट्रीट केलं तर इथले 3 हायड्रोजन 4 हायड्रोजन ट्वाइस H2O बाहेर पडेल. ओके, वॉटर मॉलिक्युल. आणि जो हा नायट्रोजन आहे ते N2 आणि Cl मायनस मिळेल तुम्हाला. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्ही वॉटर ऍड करणार आहात, HOA हीटिंग करणार आहात आणि इथे काय होईल, हा जो N2 नायट्रोजन गॅस बाहेर पडेल. ओके, इथला जो हायड्रोजन आणि HCl बाहेर पडेल आणि जो OH आहे इथे तो या ठिकाणी शिफ्ट होईल आणि तुम्हाला काय मिळेल, प्लस फेनॉल मिळेल. ओके, प्लस काय मिळेल, फेनॉल मिळेल. दिस इज फेनॉल. आता इथे काय झालं बघा, इथला जो N2 आहे नायट्रोजन गॅस बाहेर पडला, हा हायड्रोजन आणि HCl बाहेर पडला आणि जो हा OH आहे तो इथे शिफ्ट झाला आणि तुम्हाला काय मिळालं, फेनॉल मिळालं. ठीक आहे, आता इथे आपण प्रिपरेशन मेथड ऑफ फेनॉल संपलेल्या आहेत. आपण 4 मेथड बघितल्या. त्याच्यामध्ये बघा आपण फर्स्ट जी मेथड बघितली ती आहे आपली फ्रॉम क्लोरोबेन्झीन. ओके, बाय डोज प्रोसेस, ती फर्स्ट मेथड पाहिली. त्यानंतर आपण फ्रॉम क्युमिन बघितलं. दिस इज इंडस्ट्रियल मेथड आणि जो बाय प्रोडक्ट मिळालेला आहे तुम्हाला ऍसिटोन, दिस इज मोर इम्पॉर्टंट. दिस इज इंडस्ट्रियल सॉल्व्हंट. ओके, सो दिस इज इंडस्ट्रियल मेथड फ्रॉम क्युमिन. त्यालाच काय म्हटलेलं आपण आयसोप्रोपाइल बेन्झीन म्हणतात. ठीक आहे, तिथे काय होईल, ऍटो ऑक्सिडेशन होईल, डिकम्पोजिशन होईल आणि तुम्हाला काय मिळेल, फिनॉल मिळेल. ठीक आहे, तर ती आपण नेक्स्ट जी थर्ड मेथड पाहिली ती होती आपली फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. तिथे जो बेन्झीन आहे त्याचं सल्फोनेशन केलं आणि तुम्हाला बेन्झीन वरती SO3H ग्रुप ऍड झाला. सो तुम्हाला बेन्झीन सल्फोनिक ऍसिड घेतलं तुम्ही आणि तुम्हाला त्यानंतर फिनॉल मिळालं. आणि जी फोर्थ मेथड आपण पाहिली फ्रॉम ऍनिलीन, दिस इज अरोमॅटिक प्रायमरी अमाइड आणि तुम्हाला काय मिळालेलं आहे, फिनॉल प्रिपेअर झालेला आहे. ओके, त्याला आपण डायझोटायझेशन मेथड पण म्हणतो या मेथडला. ओके, दिस इज डायझोटायझेशन मेथड. आता इथे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड लिहिलंय. डाय मीन्स 2, ऍझो मीन्स नायट्रोजन. ओके, बेन्झीन, डाय मीन्स 2, ऍझो मीन्स
डायझोनियम मीन्स नायट्रोजन, ॲझो मीन्स नायट्रोजन. सो 2 नायट्रोजन आहे. सो डायझोनियम क्लोराइड. ओके, दिस इज बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. आणि तुम्ही वॉटर बरोबर जर रिॲक्शन केली नेक्स्ट स्टेप मध्ये, ओके, हिटिंग केलं आणि तर तुम्हाला फिनॉल मिळेल. N2 लिबरेट होईल, N2 गॅस. इथे HCl बाहेर पडेल आणि जो हा OH आहे तो या ठिकाणी शिफ्ट होईल आणि तुम्हाला फिनॉल मिळेल. ओके, आता इथे आपला प्रिपरेशन मेथड संपलेला आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रिपरेशन ऑफ इथर बघणार आहोत. प्रिपरेशन ऑफ इथर.